तर पुण्यामधील मांजरीमध्ये सुरू असलेल्या आंदोलकांची मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भेट घेतलेली आहे। यावेळी त्यांनी आंदोलकांना अजब सल्ला दिलाय। खाऊन पिऊन आंदोलन करा, अनेक आंदोलनं होत असतात, जीवाशी खेळ करू नका असं आवाहन झिरवाळ यांनी केलं। मी अनेक आंदोलनं केलेली आहेत, पण चोरून खायचो असं देखील त्यांनी म्हटलंय। झिरवाळ यांच्या या विधानामुळे आंदोलकांकडून आता संताप व्यक्त केला जातोय। कळकळीची विनंती आहे की आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना। गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो, आंदोलन अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाची अशी जी अवहेलना करतो। साहेब आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत इथं आलेच नसते। नाही, असं नाही होत। आंदोलन चालू ठेवा, फक्त जेवण करून आंदोलन करा ना। गांधी तत्वाप्रमाणे आपण करतो, आंदोलन अनेक होतात, पण काय म्हणून आपण आपल्या जीवाची अशी जी अवहेलना करतो। साहेब आंदोलन केलं असतं तुम्ही आजपर्यंत इथं आलेच नसते। नाही, असं नाही होत, असं नाही होत। अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात। मी अनेक आंदोलनं मी सुद्धा स्वतः केलेत। मी टोलच्या संदर्भातलं आंदोलन, अमक्याचे आंदोलन, चोरून लपून काही खायचो, दाखवायचो फक्त अमरण। नाही, झिरवाळ खाऊन पिऊन आंदोलन करा म्हणत असतील तर त्यांना आंदोलनाचं महत्त्व, लोकशाहीचं महत्त्व झिरवाळला खूप कळते याचा त्याचा अर्थ होतो। कारण झिरवाळजी खाऊन पिऊनच सगळं काम करतात। ते खाऊन पिऊन केल्यामुळे त्यांनाही, विद्यार्थ्यांना तोच संदेश द्यायचा असेल की तुम्ही उपोषणस्थळी खाऊन पिऊन करा, आम्ही बंद रूममध्ये खाऊन पिऊन करतो, असं त्याचं म्हणणं। तर नरहरी झिरवळ, मला असं वाटतं काय बोलावं या मंत्र्यांविषयी। मागच्या काळात काय काय कृत्य समोर आले होते, यांच्या ऑफिसमधले लोक कसे पकडले गेले। अशा व्यक्तीकडून तुम्ही काय फार मॅच्युरिटीचं वक्तव्य कसं करू शकता? राज्याच्या मंत्रिमंडळात असेच मंत्री आहे। तसं तर मी तर म्हणेल, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा अपमान आहे। विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी मांजरीमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी विद्यार्थ्यांची नवनवीन बंधनं लादलेली, त्याच्या विरोधात आंदोलन करतायत, आणि नरहरी झिरवळ सारखा एक मंत्री, राज्याचा कॅबिनेट मंत्री, ज्याच्या खात्यातल्या भ्रष्टाचारामुळे ते गाजलेले आहेत, आज त्यांच्या खात्याची, मला असं वाटतं खरं तर त्या खात्याकडे दुर्लक्ष करून ते वेगळ्याच खात्याकडे जास्त लक्ष देत आहेत। अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या नेत्या ज्या असलेल्या आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी सांभाळावं। तर नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला। नरहरी झिरवळ यांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते नेहमी ग्रामीण भाषेमध्ये बोलत असतात, हसत खेळत बोलत असतात। त्यांनी बोलता बोलता विद्यार्थ्यांना म्हटलं असेल की बाबा आंदोलन करतायत तर आपल्या तब्येतीची काळजी घ्या, खाऊन पिऊन आंदोलन करा, आंदोलन करू नका असं म्हटले नाही, आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करा असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता। विनाकारण झिरवळ साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये। झिरवळ साहेब हे आदिवासींचे नेते आहेत, त्यांच्या अशा वक्तव्याचा विपर्यास दुर्दैवाने केला जातोय, तो करू नये।